तसेच संतोष महाराज सत्यसाहेबांनी हे सुद्धा उपस्थित, त्यांचा सत्कार काशीनाथ महाराज पाटील हे करतील. काशीनाथ महाराज पाटील यांना विनंती करतो त्यांनी सत्य महाराजांचा चालवा श्रीपाद सत्कार करावे. सॉरी चुकीने हे झाली. भगवान पटेल साहेब यांना विनंती करतो त्यांनी सत्य महाराजांचे शालवर श्रीफळ देऊन स्वागत करावे. तसेच इथे उपस्थित कान्हाजी लकडे साहेब बसरखंड, सदानंद पाटील आष्टे, सुरेश पाटील आष्टे, किसन पाटील शिवाजीनगर, लक्ष्मण पाटील आष्टे, वामन पाटील आष्टे, काशीनाथ महाराज लवडे या सर्वांना विनंती, कळकळीची विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावे. सॉरी वामन पाटील भातात यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी येऊन आसनस्थ व्हावे. आता लगेचच आपण सदे महाराजांचे व्याख्यानचा कार्यक्रम सुरू करू. कान्हाजी रोकडेसाठी आता सत्कार करण्यासाठी मी संतोष भाऊजी यांना विनंती करतो की येऊन त्यांचा शालवर श्रीफळ देऊन सत्कार करावे. तसेच अनानंद पाटील यांच्या सत्कारासाठी मी चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सत्कार करावे. बाहेरच्या वरच्या लोकांना मोठं केलं. अरे जर आपल्याच गावातली मुलं एकत्र येऊन भगवा ध्वज त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या कानाकानामध्ये फिरत असेल, त्या कार्यक्रमासाठी प्रतिसाद करत असेल, अशांना मावळे म्हणावं लागेल. कारण त्यावेळेला सुद्धा मावळे स्वराज्या करता होते, शिवरायांचे विचार होते, जगापर्यंत पोहोचवले याकरता मावळे धडपडते. आणि या म्हणेल मी शिवराचे मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ आरिवली हे सुद्धा त्याच मोलाचे आणि तोलाचे काय करतात, कार्य करतात. म्हणून म्हणतोय छत्रपती शिवरायाने घडवण्याचं काम केलं मासाहेबांनी. मासाहेबांची पुण्याई होती. मासाहेबांनी लहानपणापासून त्या ठिकाणी विचार केला काय करावं, रयतेला पोषितावे, रयतेला स्वराज्याचा जाणतावे. म्हणून मासाहेबांनी विडा उचलला आणि करता 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 एक दिवशी असा प्रसंग घडला. तारुण्य अवस्थेमध्ये त्या मोगलाने आपल्या हिंदूंच्या मुलीला उचलावं, पण बाजारामध्ये घ्यावं आणि सर्वांच्या देखत आबरूचे धिंडोडे काढले. अरे कोणी यावं आमच्या माईमाऊलीच्या कपाळाचं कुंकू पुसावं, अरे कोणी यावं आमच्या मंदिरातला देव वाढावं, कोणी यावं आमच्या अंगणातली तुळस वाढावी. मासाहेबांनी पाहिलं, मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले. काय करावं, कोणी यायचं समोर नाही. करता 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 मासाहेबांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्या बरोबर झालं. आता आनंद वाटला की आता 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 या स्वराज्याला पोषिता मिळेल. पण ती सुद्धा गोष्ट मासाहेबांची पूर्ण झाली नाही. कारण का, शहाजीराजे भोसले सुद्धा मोगलांच्या आधिपत्याखाली होते. मासाहेबांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू यावे. अरे कोण 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 माझ्या माई माऊलीच्या कपाळाचा कुंकू वाचवेल रे. मासाहेबाने शिवा इकडे जावं, जगदंबेकडे जावं, भवानी मातेकडे गारानं मांडवा, आई मला मुलगा दे ग, मुलगा दे आई, त्या स्वराज्या करता मुलगा दे. माई माऊलीच्या कपाळाचा कुंकू वाचला पाहिजे ग आई. आई कोण सण साजरे करत नाही, कोणी एकत्र येत नाही. आणि त्यावेळेला माझ्या मासाहेबांना डोहाले लागले. पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, कोणत्या महिन्यामध्ये काय करावं गरोदर असताना. हे गर्भसंस्थेचे वर त्या ठिकाणी पुस्तक आहे. आमच्या आईला म्हणावं गर्भसंस्थेमध्ये त्या ठिकाणी एखादा ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबरांची गाथा वाचा, समर्थांचा दासबोध वाचा, नाही जमलं शिवरायांचे विचार तरी वाचा. आपल्या आईला कोणते डोहाले लागतात हो. 4 दिवस सासूचे ना 4 दिवस सोनाचे. रेशीम गाठी अक्कासाहेब पुढचं पाऊल माझ्या नवऱ्याची 4थी बायको आली तरी यांचा काही रिमोट हटला नाही. आम्ही आळंदीच्या वारला जात असताना मोशी ठिकाणी सहज त्या ठिकाणी थांबलो आणि टपरी होती. त्या टपरीवाल्याच्या समोर मातीच्या पुड्या विकायला होत्या. मी विचारलं टपरीवाल्या भाऊ त्या मातीच्या पुड्या कसल्या, त्यांनी सहज सांगावं या डोहाल्यांच्या पुड्यात. कसल्या पुड्यात, डोहाल्यांच्या. तर ज्या आईला डोहाल्यांच्या आईला माती खाऊशी वाटते तर येणारा मुलगा गावची माती विकून खाणार नाही का. आईचा पुत्र देई गुंडा, अरे त्याचा त्रैलोक्य झेंडा. या मासाहेबांचं मागणं होतं. 7व्या महिन्यामध्ये मासाहेबांना डोहाले लागले काय, स्वराज्य स्वराज्य स्वराज्य.
हे मासाहेबांचं मागणं होतं. जगदंबेच्या समोर जावं, पदर घ्यावं आणि आईला हाक मारावी. काय दारुगड बाईया, आता दारुगड बाईया, दारुगड बाईया. हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी, पंढरपूर निवासिनी, हे रेणुका माता, हे सप्तशृंगीच्या वनी माता, माझ्या नवसाला पाहू ग आई आणि मला काय दे, मला मुलगा दे, मला मुलगा दे. पण कसा दे? आईचा पुत्र दे गुंडा, त्याचा त्रैलोक्य झेंडा. आपल्या आईचं मागणं चुकलं. आईचा पुत्र देई गुंडा, तो 5-5 लाखांनी हुंडा. मग खावं लागतं शेवटला काय आलं. मासाहेबांचं मागणं होतं स्वराज्य करता. तुमचं आमचं मागणे स्वार्था करता 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 7 महिने, 8 महिने, 9 महिने मासाहेबांना डोहाळे होते. अना तलवार, आता आता शाहिस्ताची बोट तोडतो. अना वागणं क्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलाचा कोत लगाडतो आणि दिल्लीच्या तख्ताला भगवा ध्वज लावतो. कारण कारण हे मासाहेबांचं मागणं होतं. मासाहेबांचं मागणं होते. काय 350 वर्षापूर्वी काय मासाहेबांचे विचार असतील, हे अगोदरच्या इतिहासामध्ये नोंद झालेली गोष्ट आज त्या ठिकाणी ही तुमच्या आमच्या कामी झाले. म्हणून तुम्ही आम्ही सर्व धर्म त्या ठिकाणी धरून हिंदू म्हणून त्या ठिकाणी एकत्र आलोय. हे कारण फक्त 350 वर्षापूर्वी मासाहेबांचे विचार होते आणि त्या विचारांची धुरा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही आम्ही चालतोय. घडला प्रसंग 16व्या शतकामध्ये शिवनेरी गडावर, 16व्या शतकामध्ये शिवनेरी गडावर या महाराष्ट्राचा मालक जन्माला येणार होता. मासाहेबांना 9 महिने भरले, 9 महिने 9 दिवस भरले आणि त्यावेळेला गडावर त्या ठिकाणी सुनीनबाईची लगबग झाली होती. एका बाजूला ढोल होते, एका बाजूला नगारे होते. जणू काय शिवशंकराचा अवतार भोसल्या घराण्यामध्ये जन्माला येणार होता. आणि या रयतेचा जाणता, या रयतेचा पोशिंदा, या रयतेचा जाणता राजा, स्वराज्याचा धनी जन्माला येणार होता. जणू काय शिवशंकराचा अवतारच की. स्वर्गातले देव सुद्धा वाट पाहत होते, फुलवृष्टी घेऊन तयार होते. आता आता होईल. एकाने विचारावं काय झालं? अजून काही नाही. नगारेवाले बाजूला होते, सनईवाले बाजूला होते. एका बाजूला सुईणीची लगबग होती, एका बाजूला स्वराज्यातले माऊले आवाजीची वाट पाहत होते. काय झालं? काय झालं? अजून काही नाही, अजून काही नाही. आवाज द्या, आवाज द्या. सांगा, सांगा आम्हाला या स्वराज्याचा जाणता जन्माला आला का? ही चाहूल लागली होती. आता याच्या पुढे दर 19 फेब्रुवारीला या गावाला आस लागेल काय काय नवीन कार्यक्रम घडेल, काय काय उपक्रम घडतील. तर आज जे पाहिलं गेलं, आजचा जो काही रेकॉर्ड आहे, आजचं काही नियोजन आहे, आजचे हे काय सौंदर्य आहे, हे आगलं वेगळंच आहे. याहून अजून अजून संध्याकाळी त्या ठिकाणी काय काय घडेल, काय आनंद वाटेल त्या ठिकाणी. जसं त्या रयतेतल्या लोकांना वाटत होतं माऊल्यांना की स्वराज्याचा मालक कधी जन्माला येतोय, तशी माझ्या आरिवली गावात नाही या पंचक्रोशीला वाट बघायला लागेल 19 फेब्रुवारी पुढची कधी येते. आणि आरिवली गावामध्ये या शिवराज मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आम्ही कधी पाहायला जातो, काय वेगळा बघायला पाहिजे. म्हणून एक तपपूर्ती 16 या गावामध्ये घडलं काय. आणि त्यावेळेला स्वर्गातले देव सुद्धा वाट बघवते. सुईणीची लगबग होती, एका बाजूला नगारे होते, एका बाजूला ढोल होते, माऊले वाट बघवते. आता 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 स्वराज्याचा जाणता जन्माला येईल. आणि घडला, आवाज झाला. काय झालं? काय झालं? अरे भोसले घराण्याला वारीस आलं. या महाराष्ट्राचा जाणता राजा जन्माला आला. आणि त्यावेळेला 16व्या शतकामध्ये शिवनेरी गडावर हिरा चमकला आणि मासाहेबांच्या पोटी शिवरत्न जाणता राजा जन्माला आला. तेव्हा आवाज झाला, जन्म शिवाजी राजा आला, महाराष्ट्राला आनंद झाला. जन्म शिवाजी राजा आला, महाराष्ट्राला आनंद झाला. जिजामातेने नवस केला, पोटी शिवबाचा अवतार झाला. अंबा भवानी प्रसन्न झाली, शिवबाला तलवार दिली. तलवार पाहून वैरी भ्याले, वैरी लढाईत ते हरले. तो अफजल खान आला, पोट भरून कवर केला. तो शाहिस्त खान आला, 4 बोटे सोडून गेला. जन्म शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा माझा, शिवाजी राजा आला. जन्म शिवाजी राजा आला, महाराष्ट्राला आनंद झाला. का झाला? अरे नव्हते कलम, नव्हता कायदा, तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसला होता माझा जाणता राजा. माझा जाणता राजा. कधी कधी सरकारला सुद्धा भीती वाटते.
सरकारने शीख लोकांना तलवार देण्यास परवानगी दिली, आम्हा मर्द मराठ्यांना का नाही? सरकारला माहिती आहे, अरे त्यावेळेला मर्द मराठ्यांच्या हातामध्ये तलवार आली, इतिहास घडला. आज सुद्धा पुन्हा परमिशन दिला तर पुन्हा इतिहासच घडेल, इतिहासच घडेल. म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार, छत्रपती शिवरायांची धारा, छत्रपती शिवरायांचे गनिमे काव्य, छत्रपती शिवरायांची काही गोष्टी होत्या, त्या गनिमे काव्यातून स्वराज्य निर्माण केला. म्हणून सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, शिवरायांची आठवण कधी मिटणार नाही. खरा शिवभक्ते ना, खरा शिवभक्ते ना छत्रपतींनी दावल्याने वाट कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. एक एक मावला स्वराज्याचा गोला केला. 18 बकडच्या जाती एका ठिकाणी आणल्या, जात पात धर्म न पाय हे याती. कुलाचा विचार माझ्या छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी केलेली क्रांती आहे. 18 बकडचे मावले एका ठिकाणी आणले, घेतली स्वराज्याची शपथ. राजेश्वराच्या मंदिरामध्ये जावं, दयानं नाही, दुधानं नाही, तुपानं नाही, स्वतःच्या हाताची करंगली कापली आणि रक्ताने त्या ठिकाणी अभिषेक घातला महाराज. म्हणून घेतली शपथ शिवरायानं, भगवा ध्वज खांद्यावर घेतलं. असं म्हणतात, धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मला शिवाजी, केले धर्माचे रक्षण, नित्य संतांचे पूजन, धर्मासाठी दिले प्राण, भगवे निशान रोविले, आईसा पोटी पुत्र यावा आणि रामदास म्हणे करीन सेवा. एक एक मावळा गोला केला, एक एक मावला, एक मावळा त्या ठिकाणी सांगण्याची मला वेळ सांगा बरं का, वेळ सांगा, मी त्या वेळेला संपवतो. एक एक मावला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं म्हणतात, ज्यावेळेला महाराजांना गडावर पकडलं गेलं, अटकवले गेले आणि त्यावेळेला करावं काय, कसं सुटावं, कसं विशाल गडावर जावं, पन्हाळगडाचा वेढा म्हणतोय. घडलं प्रसंग काय, त्यावेळेला युक्ती असेल महाराजांची. आता एखादा मुलगा त्या ठिकाणी परीक्षेमध्ये पास होत नाही, त्याला अभ्यासाची धुरा कशी कलावी. एखादा मुलगा एखाद्या मित्रांच्या मध्ये अडकला, भांडणं झाली, वाद झाली, त्यातनं कसं सुटायचं हे अजून सुद्धा कळत नाही. छत्रपती शिवरायांना 350 वर्षापूर्वी त्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून कसं निघावं ही धारा त्यावेळेला सांगावी. महाराज ज्यावेळेला पकडले गेले आणि करता 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 कसं सुटावं, नाना प्रकारे साधना त्या ठिकाणी युक्ती केली, पण निघता येत नाही. त्या ठिकाणी पूर्ण घेरावा होता. एक त्या विशाल पन्हाळगडाच्या पायथ्याशी एक त्या ठिकाणी एक मावला होता. त्याचं नाव काय हो? शिवा काशीत. त्याचं नाव काय होतं? शिवा काशीत. शिवा काशीत हुबेहूब त्या ठिकाणी, हुबेहूब त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांसारखं दिसायचं. तशीच दाढी, तसंच चालणं, तसंच बोलणं, सर्व क्रिया तशी होती. आणि त्याची इच्छा होती, अरे मरता मरता तरी शिवाजी होऊन मरावं. काय, शिवाजी राजा होऊन मरावं. एकदा 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 महाराजांचा ड्रेस माझ्या अंगावर चढावं, काय इच्छा असावी, स्वराज्या करता मारावं ही इच्छा त्या शिवा काशीच्या समोर त्या ठिकाणी होती. रोज रोज आपल्या पत्नीला सांगायची, वाघ मी कसं वाटतोय, सांग माझं बोलणं कसं, माझं चालणं कसं, माझं सगळं. अहो काय चाललंय म्हणे नेहमी नेहमी, ते राजा आहेत, ते राजा आहेत म्हणावं. तुम्ही कोण आहात? नाही, माझ्या मनातली इच्छा आहे आणि इच्छा केली ते पावलो. मनातली इच्छा असावी त्या ठिकाणी. महाराज घडलं प्रसंग, महाराज गडावर अडकल्यात, पण महाराजांच्या कानावर कोणीतरी सांगितलंय, तुमच्यासारखा सेम टू सेम दिसणारा गडाच्या पायथ्याशी त्या गावाजवळ शिवा नावाचा काशीद आहे. महाराज युक्ती केली अना बोलून, आणि ज्यावेळी एखादा मावला जावं काशीद, महाराजही बोलवले, छत्रपती शिवाजी राजानं बोलवले. काही आनंद असेल, काही आनंद, काय दिव्यता असेल. केलेल्या उभ्या आयुष्यामध्ये केलेल्या कावार कष्टाचा फल म्हणजे छत्रपती शिवरायांचं आमंत्रण. शिवा काशीची लगबग झाली, आनंद वाटला, अंगातून घामाघाम झाले होते. एका बाजूने डोळ्यातून अश्रू येत होते, पण ते अश्रू आनंदाचे होते, कारण या हिंदवी स्वराज्याच्या पोशिंद्याचा आवाज आहे, या छत्रपती शिवरायांचा आवाज आहे. शिवा काशीतनं यावं, हलवार चालावं. आता प्रतिमा महाराजांच्या सारखी नाही बरं का, आता साध्या मावल्यासारखी. तसे हुबेहूब दिसणारे होते, चालणंही सेम होतं, बोलणंही सेम होतं, पण महाराजांच्या समोर त्या ठिकाणी मंद मंद पावलाने प्रवेश करावा. आणि छत्रपती शिवरायांना पाहिल्यानंतर आनंद झाला, डोळ्यातून अश्रू आले. राजा मुजरा, राजा मुजरा, राजा मुजरा. छत्रपती शिवरायांना जवळ घ्यावं, मिठी मारावी. काय भाग्य असेल त्या काशीदाचं, या हिंदवी स्वराज्याच्या राजानं टाकल्या धान्यान त्या ठिकाणी. शिवा काशीद एक नावी घराण्यातला होता. काय त्याचं कार्य होतं सांगा ना, काय कार्य होतं? पण काहीतरी प्रतिमा, काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असावी, आणि पूर्वजन्माच्या पुण्याईनं हिंदवी स्वराज्याच्या राजानं मिठी मारावी.
धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो या युक्तीप्रमाणे त्यांनी म्हणावं माझं जन्म सफल झालं, आता मरण आलं तरी चालेल, कारण छत्रपती शिवरायांची मिठी होती ती, अशी तशी नाहीये. आज्ञा राजा, कशा निमित्त बोलणं झालं? नाही, सहज बोलवलं की मला सुद्धा पाहायचं होतं माझा मावला कसा आहे, माझा मावला कसा आहे. काय बोलणं होतं, कशा करता बोलवलं हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, पण बोलण्याचं कारण महाराजांचं नाही नाही म्हणे, सहज बोलवले. असं ऐकलंय माझा शिवा म्हणे माझ्यासारखा उभे बोलतोय, माझ्यासारखा चालतोय, माझ्यासारखं वर्तन त्याचे. हा राजा, राजा एवढं नाही बरं का राजा, साधं साधं माझं राहणे, माझं बोलणे, पण थोडं प्रयत्न करतो की राजा तुमच्यासारखं. माझ्यासाठी पुन्हा शिवाजी होशील का? राजा हे काय म्हणतात, तुमच्यापेक्षा दुसरा या जगाच्या बाजारामध्ये दुसरा शिवबा होऊ शकत नाही. नाही नाही, माझी इच्छा आहे हे शिवा, तू पुन्हा माझ्यासारखा हुबेहूब वेषांतर कर. राजा तुमची आज्ञा, राजा तुमची आज्ञा. घातला हुबेहूब महाराजांचा त्या ठिकाणी पूर्ण अंगारा घातला, पूर्ण कपडे घातले आणि महाराजांच्या समोर उभं राहावं, जणू काय दुसरा शिवाजी राजा जन्माला यावं. महाराजांनी पाहिलं, आनंद झाला आणि त्यावेळेला सांगावं, शिवा ऐकणार आहे, आता माझ्यासारखं हुबेहूब झालं, माझ्यासारखं हुबे बोलतोय, सर्व काही माझ्यासारखं झालं, पण ऐकतोस का? माझ्यासाठी मरावं लागेल. काय बोलला? माझ्यासाठी मरावं लागेल. राजा आज्ञा, मरावं लागेल तरी आज्ञा. काय सांगितलं? माझ्यासाठी शिवा तुला मरावं लागेल. राजा आज्ञा म्हणावं. पुन्हा छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून अश्रू आले, घट्ट मिठी मारली. अरे या स्वराज्यातली माय माऊली अशा माऊल्याला खायला घालते काय? की स्वराज्यातला एक एक माऊला या स्वराज्या करता, या रयते करता मरायला सुद्धा माघार पण घेत नाही रे. पूर्वीचे माऊले कसे होते? पूर्वीचे माऊले सकाळी लवकर उठे, रणांगणामध्ये सुटे, अरे तलवार तुटे पण मागे ना हटे, मागे ना हटे. आताचे माऊले सकाळी लेट उठे, आताचे माऊले सकाळी लेट उठे, अरे दारूच्या आट्यावर सुटे, अरे बाटली फुटे, लिव्हर फुटे, पण मागे ना हटे, मागे ना हटे. त्यावेळेला लढणारे माऊले होते ना, लढवणारा राजा होता आणि घडवणारी मासाहेब होती महाराज त्या ठिकाणी. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरांची शिकवण होती, जगद्गुरु तुकोबरांची शिकवण होती महाराज. म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आर्या गैऱ्यांचा नाही महाराज, हा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा आहे, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या शूरवीरांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या माय माऊलीच्या कपालाच्या कुंकवाचा आहे, त्या रक्त सांडवलेल्या कुंकवाचा आहे महाराज त्या ठिकाणी. म्हणून अनेक प्रकारचे घडले. पहा, सूर्यनारायण जर उगवला नसता आकाशाचा रंगच कळला नसता, सूर्यनारायण जर उगवला नसता आकाशाचा रंगच कळला नसता आणि छत्रपती शिवाजी राज जन्माला आलेच नसते, हिंदू धर्माचा अर्थ कलाला नसता. मी सकाळी हे बोलून गेलो, अरे त्या ठिकाणी काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती, अगर एक शिवा नहीं होता तो सबकी तुम्हीच बोला बरं का, तुम्हीच बोला. काही माझ्या राजाचे उपकार तुमच्या आमच्या असतील महाराज, काही उपकार असेल त्या ठिकाणी. ऐका प्रसंग. आता समोर समोर छत्रपती शिवाजी राजा आणि समोर शिवा काशी दे, एकमेकांच्या नजरेला नजरेला भेट आहे, मिठी मारली, सगळं झालं. आता निघायचे. एक वेळा एक पालखी इकडे, एक पालखी इकडे काढायचे. दोन पालख्या सजवल्या गेल्या, एक पन्हाळगड विशालगडावर जायचे आणि एक पालखी त्या ठिकाणी त्या गनिमी सिद्धी जोहरला पसवण्याकरता जायचे. शिवा काशीत पालखीमध्ये बसावं, दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजा निघावं. महाराज पालखीमध्ये नाही तर महाराज पायदळ चालत निघाले. रात्रीची समय वेळ आहे, काटे कुठे रस्तारी मार्ग कसा काढला असेल सांगा ना, कसा काढला असेल? इकडे काही मावलेत, इकडे काही मावले निघाले, सिद्धी जोहरला बसवायचे. एका बाजूनं पालखी सजवली, त्या पालखीमध्ये शिवा काशीतला बसवलं, मागे मावले, पुढे मावले, जाता 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 कुठेतरी सांगितलं, अरे शिवबा शिवबा कापीर 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 हे. पकडलं गेलं शिवा काशीतला, शिवा काशीतला पकडलं गेलं. समोर आणलं तरी सेम तीच नजर होती, तेच चालणं, तेच बोलणं, तलवार हातामध्ये शमशेर घ्यावी आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरच्या समोर जावं, बसावं. शिवाजी हो, हा मैं शिवाजी हो, तीच नजर होती, तोच आवाज होता, तेच चालणं बोलणं उभे होते. करता 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 कापीर को पकडा, कापीर को पकडा, कापीर को पकडा. आनंद वाटला सर्वांना. पण त्या बाजूला फाजल खान होता. हा फाजल खान कोण हो? फाजल खान कोण? अफजल खानाचा मुलगा. कोण? अफजल खानाचा मुलगा. हे काय झालं, 70 वर्षामध्ये आपल्या समोर आपला इतिहास न मांडल्या कारणाने
आपल्या पुस्तकात न दिल्या कारणाने आज आपल्या मुलांकडं अभ्यासाचा गाडाच नाही. इतकुशी मुलं त्या ठिकाणी टोपी, गोलगोल टोपी घालतात, कुठे कुठे जातात तुम्हाला सांगू का? त्यांना सगळं त्या ठिकाणी अभ्यास त्यांच्या धर्माचं आहे. आपल्या मुलांना कधी कळणार, कधी कळणार? शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्ही खरंच उपक्रम चांगला आहे की व्याख्यानाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत ही विचारधारा पोचावी. मी म्हणेल ही विचारधारा आपल्या पुस्तकामध्ये पोचली पाहिजे. पाठ्यपुस्तकामध्ये ज्यावेळेला पोहोचल ना, रामायण काय, तुकोबरांची गाथा काय, ज्ञानेश्वरी काय, श्रीवीरांचे काव्य आहे, जो परत त्या ठिकाणी बाबा आपल्या पाठ्यपुस्तकात जात नाही तो परत मुलांना अभ्यास घडत नाही. म्हणून भाजल घाल होता छत्रपती शिवा काशीदला पकडला गेला, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी मावल्यात आणि त्या यवनाने त्यावेळेला शमशीर उचलावी. बोल तू कोण आहे, बोल तू कोण आहे? मैं शिवाजी हूं, मैं शिवाजी हूं, मैं शिवाजी हूं. आणि त्यावेळेला आनंद झाला. पण करता 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 फाजल खान बाजूला होता. फाजल खान म्हणतो कसा, अरे ज्याने माझ्या बापाचा कोतला प्रतापगडाच्या पायथ्याशी काढलाय तो सहज कोणाच्या हाताला लागेल का? सहज कोणाच्या हाताला लागेल का? बरं मला सांगा, अफजल खान आला होता का त्याला हाणलं होतं? अफजल खान आला होता का त्याला हाणलं होतं? अफजल खान आला नव्हता, त्याला हाणलं होतं. इथे गाडाचं होतं, इथे गाडाचं होतं. कारण शहाजीराजे भोसलेंना कसं मारलं होतं हे मा साहेबांनी युक्ती केली होती. त्याला हाणाचे आणि त्याला त्याचा कोतला इथे काढायचे, दाबायचे, सर्वांना दाखवून द्यायचे. महाराज ज्या ज्या वेळेला प्रतापगडच्या पायथ्याशी जो जाईल ना त्याला आवाज आला पाहिजे. जो जो हिंदू धर्माच्या नादाला लागेल ना त्याचा इथे कोतला काढला जातो, इथे कोतला. आणि त्यावेळेला शिवा काशी सापडला हातामध्ये. फाजल खान बाजूला होता. फाजल खान म्हणतो, सिद्धी सिद्धी ए शिवाजी नहीं होगा, ये कोई काफिर है, ये कोई शिवाजी नहीं होगा. नाही मैं शिवाजी हूं. शमशेर हातामध्ये काढली, तलवार घेतली. बोल बोल जान बच देंगे, खरं सांग तू कोण आहे? मैं शिवाजी हूं, मैं ही शिवाजी हूं. बोल. तलवार घेतली, मानावर फिरवणार. बोल कोण आहे? मैं शिवाजी हूं, मैं शिवाजी. फाजल खानला म्हटलं, वा अरे ज्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी माझ्या वडिलांचा त्या अफजलाचा कोतला काढलाय तो असा आयऱ्या गैऱ्यांच्या हाताला लागेल का? जिरे टोप काढला आणि त्यावेळेला होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यावेळेला जी तलवार मारली होती त्या तलवारीची खूण त्या ठिकाणी होती. बाजूला केला, जिरेटोप पाहिलं तर निशान नाहीये. आणि त्यावेळेला म्हणतात, दगा दगा दगा, ए शिवाजी नाहीये, शिवाजी भाग गया, ये तो कोई दुसरा कापी आहे. आणि घडलं काय? उचलली तलवार. बोल बोल शिवाजी काय? बता बता. नाही मी मरण जवळ आलं, मरण जवळ आलं तरी शरण गेलं नाही. हे स्वराज्याच्या मावल्यातलं होतं. म्हणतात भक्तिविजय ग्रंथामध्ये आस्ती माले तोडलं त्या ग्रंथात हे बघा, शेवटला कुठल्या तरी अध्यामध्ये ज्याला ज्याचं मरण वाचवायचे त्याने ती परीक्षा होती महाराज त्या ठिकाणी. जाऊ द्या तो विषय. शेवटी मरण जवळ आलं आणि त्या मरणाच्या वेळेला म्हणतो कसा, शिवाकाशी म्हणतो कसा, शिवाकाशी म्हणतो का, अरे जन्माला जरी मी शिवाकाशीत म्हणून जन्माला आलो. ज्यावेळेला मानव फिरवली, शेवटचा अखेरचा मुद्रा केला, राजा राजा माझा अखेरचा मुद्रा. आणि चमच्या फिरवायच्या अगोदर म्हणतो कसा, अरे हा शिवा जन्माला जरी काशीत म्हणून आला पण शिवाजी राज म्हणून मेला रे, राज म्हणून मेला. म्हणून पूर्वीचे मावले असे होते, स्वराज्याच्या रक्षणाकरता होते. म्हणून जंगल में शेर से अडो मत, जंगल में शेर से अडो मत, समुंदर में मगर से लड़ो मत, और हिंदुस्तान में रहना है तो हिंदू से झगड़ो मत. क्यों क्यों क्यों? शेर फाड़ देता है, शेर फाड़ देता है मगर मार देता है, और हिंदू जिंदा गाड़ देता है, जिंदा गाड़ देता है. म्हणून त्या ठिकाणी महाराज हिंदूंचं दैवत, आराध्य दैवत शिव छत्रपती आहेत. आणि छत्रपती शिवरायांचं राजांचं कार्य हे अलौकिक ते अलौकिकतेच्या पलीकडे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सांगावं जगामध्ये. तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी राजाने अनेक गनिमी काव्य केले. मला वाटतं जास्तीत जास्त एकादशीला कार्यक्रम केले, जास्तीत जास्त अमावस्येच्या वेळेला केला. आम्ही अमावस्या म्हटलं की नको म्हणताय, अमावस्या आली का म्हणतो. एखादी माजर आडवी गेली, हा मनुष्य म्हणतो आता आमचं काम होणार नाही. पण त्या माधुरीने सुद्धा विचार केला पाहिजे, एवढा मोठा मला मनुष्य आडवा गेला. छत्रपती शिवरायानं त्यावेळेला ही अंधश्रद्धा निर्माण त्या ठिकाणी बाहेर काढली की अमावस्येच्या वेळेला गनिमी काव्यातून अनेक स्वराज्य घेतले. दुसऱ्या बाजूला शिवा काशीचं झालं, दुसऱ्या बाजूला ज्या गडावर चढायचं होतं त्यावेळेला तिथे एक दृष्टांत सांगतो आणि सेवा संपवतो बरं का. तुमची इच्छा असेल तर 5 मिनिटं वाढू, तुम्ही बोला थांबा. त्यावेळेला पन्हाळ गडावर, विशाल गडावर जायचं होतं. एका बाजूनं
त्यावेळेला वीर नरवीर म्हणावं बाजी प्रभू देशपांडे. काय ती लौकिकता, काय तो तेज, काय ते राहणीमान, काय ते बोलणं. 600 मावले घ्यावं, त्या खिंडीमध्ये पावन खिंडीमध्ये लढावं, त्या ठिकाणी जावं. एकूण 6,000ची फौज यावी. अनेक अनेक यवन त्या ठिकाणी हातामध्ये तलवारी आहेत, भाले आहेत, गोपणे आहेत, सर्व काही आहेत. राज तुम्ही गडावर चला, तुम्ही गडावर चला. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही ना तोपर्यंत हा बाजी काही आपल्या हृदयातला प्राण सोडत नाही म्हणणारा वीर बाबू नरवीर बाबू बाजी प्रभू देशपांडे होते. हे बाजी, हे थांब, मी पण थांब. नाही राजा तुम्ही गडावर चला आणि त्यावेळेला माझाही काही थोडे मावले घ्यावं आणि त्यावेळेला बाजी प्रभूने ती खिंड लढवावी. आणि करता करता ही फौज आली आणि त्यावेळेला बाजी प्रभूने म्हणावं उचला गोपण्या, तलवार घ्या, भाले घ्या. कोणी गनिमी कायामध्ये राहा, कोणी दगडा घेऊन या, कोणी गोपण्या घेऊन या, तर कोणी तलवार घेऊन या, कोणी दानपट्टे घेऊन या. काय फिल्डिंग लावली असेल त्यावेळेला. त्या वाटे एकेरी वाट होती त्या ठिकाणी त्या खिंडीतना. पण छत्रपती बाजीप्रभू देशपांडेने अर्धे मावले गडावर त्या ठिकाणी त्या खिंडीवरती ठेवले होते. तर लोडाच्या लोडा आला तर दगडांची लोट करा. अजून काही झाला गोपण्या मारा, काही झाला तलवार फेका, भाले मारा. पण आडवा करता करता कितीतरी यवन कापले गेले हो, कितीतरी यवन कापले गेले. कारण बाजीप्रभू देशपांडे एक नाही, जेवढे होते तेवढे सगळे बाजीच दिसत होते. कारण पाठीवर थाप होती माझ्या छत्रपती शिवरायांची. करता 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 अजून आवाज तोफांचा येत नाही. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी काही खाली पडत नाही. आणि त्यावेळेला त्या यवनाने काय करावं, त्यावेळेला त्या सिद्धीनं काय करावं, ब्रिटिश अधिकाऱ्याला बोलवलं. असा तसा मरणार नाही. किती वार झाले होते या शरीरावर, किती वार, लसकेचे लसके तुटवते, रक्त वाहत होता. पण बाजी काय हरत नाही. करता करता एक ब्रिटिश अधिकाऱ्याला बोलव आणि त्याच्या हातामध्ये होती बंदूक. कारण मर्द मराठे मावले असे लाट्या काट्याना घाबरणारे नव्हते, तलवारीचे वार किती झेलणारे होते. म्हणून अरे कापल्या जरी आमच्या नसा उदलन होईल बघिवा रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती ना अरे मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांची. हा वीर बाजीप्रभू देशपांडे होता. एक पावलं त्या ठिकाणी येवणाना कापत निघाला, शमशेर हातामध्ये, दोन्ही हातामध्ये. करता करता असं म्हणतात ज्यावेळेला ब्रिटिश अधिकाऱ्याने बंदूक लावली आणि विचारलं इसमे कोण हे बाजी. कारण सर्व मावले सारखे होते. बंदूक लावली पण कोणावर चालू. आणि त्यावेळेला सांगावं सिद्धीराव, त्यातला ज्याच्या अंगाला लसके तोडले, ज्याच्या अंगाला तलवारीचे वार आहेत, भाले टोचले, रक्त वाहतोय, तो बाजी आली गोली हृदयाला भेरली गेली. बाजी खाली पडला जणू का यमराजा जवळ न्यायला आलाय. पण तोफांचा आवाज झाला नाही. तो परत बाजी म्हणतो हे यमा अजून माझा राजा गडावर चढला नाही, तोफांचा आवाज झाला नाही, अजून तुझी हिंमत नाही म्हणणार मला घ्यायला. तो थांब बाजूला. उठला बाजी, पुन्हा शमशेर घेतली हातामध्ये. असं म्हणतात शिर उडवलं, दोन्ही हातामध्ये शमशेर, सपासप त्या ठिकाणी कापतोय. अरे ज्याच्या हृदयाला गोली भिडले, ज्याच्या हाताला वार आहे, ज्याच्या पायाला वार झाले, ज्याच्या अंगाला रक्त वाहतोय, पण जोपर्यंत माझा राजा गडावर पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी काही मरत नाही म्हणणारा माझ्या शूर आबांचा शूर छावा त्या ठिकाणी म्हणावं, नर त्या ठिकाणी म्हणावं बाजी प्रभू देशपांडे. आणि त्यावेळेला तोफांचा आवाज झाला, पण तिकडे राजा वाट पाहते. माझा बाजी अजून काय येत नाही, माझा बाजू काय करते. तोफांचा आवाज करा, पेटवली. आणि त्यावेळेला अखेरचा मुद्रा केला राजा, अखेरचा मुद्रा. आणि त्यावेळेला बाजी प्रभू देशपांडेनं सुद्धा छत्रपती शिवराय आणि स्वराज्याकरता आपल्या प्राणाची काय केली, आहुती दिली. म्हणून अनेक शूरवीर मावले होते. म्हणून जीवनामध्ये मी म्हणे स्वराज्याकरता सोडावं, तालुक्याकरता सोडावं, आपल्या गावाकरता तरी आपण जगूया. काय बोलो, आपल्या गावाकरता तरी आपण जगूया. नाही काही करता आलं तरी चालेल, नाही काही करता आलंय, पण कर्तव्यात, मातृभूमीचे कर्तव्यात, शूरवीरांचे कर्तव्यात, शेतकऱ्यांचे कष्ट कर्तव्यात, आई वडिलांचे ऋणात, या ऋणातून मुक्त होण्याकरता एवढं काही करू नका. पण एकच असं काम करा की तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चुरे कीर्ती मागे. या युक्तीप्रमाणे थोडं करा, थोडे फार एकच चांगलं कार्य करा. जाता वेळी कबीर महाराजांचा दुआ आहे, जब हम पैदा हुए अरे जग हसे और हम रोए.
करनी ऐसी करके चले जाओ, जग रोए और हम हंस हंस के चले जाए, हम हंस हंस के चले जाए. म्हणून छत्रपती शिवरायांना ज्या वेळेला मी म्हणलं फक्त शिवजयंती म्हणून नाही, कधीही तुम्हाला कॉल होऊ दे त्यावेळेला फक्त जय शिवराय म्हणा, जय शिवराय म्हणा. ज्या वेळेला आम्हाला शिवरायांचं नाव येईल त्या वेळेला समजून जाऊ की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. म्हणून 19 फेब्रुवारी तुम्ही साजरी करता. शिवराजी मित्र मंडळ. विनोदजी टाइम झाला, जेवणाची वेळ झाली, असू द्या. खूप आनंद वाटला. शिवजयंती उत्सव तपपूर्ती सोहळा 12 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 12 वर्ष नाही असे कितीतरी तप होतील. आपण गेलो तरी आता तुमची प्रेरणा घेणारी ही लहान लहान लेकरं आहेत, असे कितीतरी या माझ्या आरविली गावामध्ये तप होतील आणि या तपासाठी अशाच मायमाऊल्या येतील. बघा आनंद वाटतोय. इथे राजकीय नाही, इथे धकाई नाही, पण पूर्ण गाव त्या ठिकाणी व्यासपीठावर त्या ठिकाणी सगळी मंडळी छत्रपती शिवरायांचं कार्य, माझ्या राजाची कार्याची धुरा सांभाळण्याकरता पूर्ण गाव एकत्र आले. पुन्हा एकदा माझ्या आरविली गावासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. वा वा वा. ज्या गावाने मला शिवजयंतीचा कार्यक्रम दिलं, ज्या तरुणांनी दिलं 12 वर्ष, त्यांनाही जसे ते शिवजयंती साजरी कशी, तरी मी सुद्धा त्या ठिकाणी जेवढ्या वर्ष होईल तेवढ्या वर्ष माझं व्याख्यान किंवा पोवाडे चालवील. म्हणून तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. मातावर्ग असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, ज्यांचा आपल्या गावावर कृपा आशीर्वाद आहे, अशा असणारे गुरुवर त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी बाबांनो आमचे लबडे बाबा काशीनाथ महाराज लबडे, ज्यांचा या गावावर आशीर्वाद होता, असे गुरुनाम त्या ठिकाणी असणारे आमचे खंडागले बाबा, गुरुनाम त्या ठिकाणी राणे बाबा, यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. देवाचं कार्य करा असं म्हणतात. एक वाक्य सांगतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम करतो. जीवनामध्ये कधी कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल. जीवन जगत असताना कधी कोणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल, पण कधी कोणाचं वाईट करू नका, कधीच कोणाचं वाईट करू नका. एखाद्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं बोलू नका, पण त्याच्याबद्दल वाईट पण बोलू नका. जन्म देणाऱ्या मायबापाला सांभाळता नाही आलं नका सांभाळू, लाता बुख्याने मारू नका. आपल्या गावातला एखादा तरुण गावाची समाजाची सेवा करतोय, चांगलं कार्य करतोय, तुम्हा आम्हाला त्याच्या चांगल्या कार्याला सहकार्य करता येत नसेल, करू नका, पण त्याच्या चांगल्या कार्याला आडवे पण येऊ नका. देवा शपथ शिवरायांच्या समोर सांगतोय, जो चांगल्याला आडवा आला, देवा शपथ त्याला देवानं आडवं केलं. अफजलाचा कोतला काढला, शाहीसाची बोट तोडली, दिल्लीच्या तख्ताला भगवा ध्वज लावला. जेवढे दैत्य मारतील त्यावेळेला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये माझे छत्रपती शिवराय त्याचा खात्मा करतील. म्हणून पुन्हा एक जय घोषणा करू आपण. आणि या ठिकाणी तुम्ही बोलवलात, मनापासून आभार. मलाही पुढे 3 कार्यक्रम पोवाड्यांचे आहेत, म्हणून असते 1 तासापुरता त्या ठिकाणी तुमच्या प्रेमास्तव, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी माझ्या असणारे हे प्रेम आणि त्या प्रेमावस्थ बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपण एक जय घोषणा करू. तत्पुरती माझा एक आग्रहाचं आमंत्रण सांगून जातोय, म्हणजे एवढीशी व्हिडिओ मला बनवून दे, म्हणजे मला सगळीकडे पाठवता येईल. येत्या लबडे बाबा 15 ते 16 वर्षामध्ये जिथे पोवाड्यांचा कार्यक्रम असेल अथवा कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून तुम्ही वारकऱ्यांनी कृपा केली आणि त्या कृपेतून काही मिळालेलं मानधन आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं त्यांनी सोयी इच्छेने त्या ठिकाणी केलं दान. त्या दानातून श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपल्या घरी बांधण्यात आलंय. तुम्ही दिलेल्या सेवेचं, तुमच्या सेवेचं मानधन त्या मंदिराला लागलं. आता निश्चिंतेने पावलो विसावा. म्हणून त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वही आवर्जित त्या ठिकाणी उपस्थित राहावे. येत्या 21 आणि 22 तारखेला, 21 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी 5 ते 6 हरिपाठ आणि हरिपाठ झाल्यानंतर 6 ते 7 त्या ठिकाणी गुरुवारी हरिभक्त पारायण धनराज बाबा जलगावकर यांची त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा होणार आहे. 22 तारखेला 5 ते 6 हरिपाठ सेवा होईल. नंतर 7:30 ते 8:30 गुरुमाऊली ज्ञानराज महाराज त्या ठिकाणी घरघर त्यांची सेवा होणार आहे. आणि रात्री 9 ते 11 गावदेवी सोंगी भारूड मंडळ त्या ठिकाणी कोण आणि त्यांना साथ करणाऱ्यात आरिवली, आष्टा, शिवाजीनगर, कसलखंड, भातान आणि आजूबाजूच्या परिसर सगळी मंडळी त्या ठिकाणी. म्हणून माझ्या सतेबोवांचा आग्रहाचं आमंत्रण, जसा मी तुमच्या प्रेमापोटी येतोय तसं तुम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी प्रेमापोटी येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंत राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांचा
जय श्रीराम, जय जय श्रीराम. रामकृष्ण रे, जय शिवराय. हॅलो हॅलो. आजचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे जरा पहाडी आवाजात सत्य महाराजांचा आहे तसाच. सत्य महाराज एक 5 मिनिटं या ना. या ना जरा महाराज. महाराज लबडे महाराज या ना जरा. लबडे महाराजांना विनंती करतो त्यांनी सत्य महाराजांचा शाल वस्त्र देऊन सन्मान करावे. तरी बाकी मंडळींनी स्नेहभोजन करून घ्यावे. सर्वप्रथम महिलांनी बसून घ्या, त्यानंतर पुरुष मंडळी बसून घेतील. आता एक शाळेचा पोहड आहे, तो पण जे असेल त्याने ऐकून घ्यावे. छत्रपती शिवाजी महाराज की. तसेच लबडे महाराजांचा सन्मान करण्यासाठी श्री अनंत गजानन गोजे यांना विनंती करतो, शालवर श्रीफळ देऊन सत्कार करावे. तसेच आपल्या सर्वांचे गुरुवर्य लवडे महाराज यांचा सत्कार आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक अनंत महाराज गोजे यांच्या हस्ते होईल. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांना स्वागत करावे. हॅलो हॅलो हॅलो.